नमस्कार. मी स्नेहास लाईव्ह ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 6:45 आणि आज आहे संकष्टी. तर संकष्टी चतुर्थीच्या तुम्हा सगळ्यांनाही हार्दिक शुभेच्छा. मी सर्व सामान पाठवून दिलं आणि पाहू शकता गणपती बाप्पाची ट्रेन फक्त मी ठेवलेली आहे. आणि इकडे पाहू शकता ज्यावेळेला घाई लागली त्यावर बाहेर काय 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 कुठे हा जाऊ 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 तेवढंच फक्त आम्हाला बोलता येते. मम्मा जाऊ, आई जाऊ म्हणजे चल, तू पण चल. पुन्हा एकदा बोलू नका. काय हा जाऊ. कुठे जायचं? कुठे जायचं? भूम जायचं. दीदी निघाली का? बघ जा दीदी कुठे आहे. बघ जा दीदी कुठे आहे. बघ जा हा दीदी कुठे आहे. बघ जा लवकर लवकर बोलते. हा चला चला. तर इथे पाहू शकता जानूला खूप घाई झालेली आहे फिरायला जायची आणि सानू पुढेच गेलेली आहे. सानू मोबाईल घेऊन इकडे मोबाईल ठेवून दे पहिले. ये लवकर. आणि फौजी गेलेले आहेत गाडी आणायला. युनिटमधले जे आहेत त्यांचे फ्रेंड ते गाडी आणायला गेलेले. आणि इकडे पाहू शकता फौजी आलेले आहेत स्कूटी घेऊन. कारण आमची जी गाडी आहे ते आम्ही पार्सलमध्ये पाठवून दिलेली आहे. जेव्हा सामान पॅक केलं तेव्हा गाडीही पाठवून दिली. अच्छा माझ्या खिडक्या बंद करायच्या राहिलेल्या. मी खिडकी वगैरे बंद करते आणि आता जाणार आहे मी पार्लरला. पार्लरमध्ये पाहू शकता ॲब्रो खूप वाढलेले आहेत. कामाच्या गडबडीमध्ये ॲब्रो करायला महिनाभर काही वेळ भेटलंच नाही पॅकिंगमध्ये. हा घे हा घे. तर चला आज बाडमेनमधील माझा लास्ट ब्लॉग हा होणार आहे. तर कंटिन्यू राहा. बघूया कुठे कुठे जातोय काय काय होते ते सर्व काही या ब्लॉगमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न तर करणारच आहे. तर चला. झालेली आहे आणि सानू दाखव. सानू दाखव. सानू रागवलेली आहे हेअरकट केली मला. आणि इकडे पाहू शकता की ती हवा सुटलेली आहे. पाहू शकता केवढी हवा. बाहेर एवढी हवा सुटलेली आहे तुम्हाला दाखवते. आम्ही कशी आलो आहोत. संध्याकाळी रात्रीची 8 नंतर अचानक हवा सुटली आणि इकडे पाहू शकता बघा माती हवेमध्ये यायला लागली. तो हवेचा आवाज होता. हवा किती सुटलेली आहे बघा. दरवाजा कसा ओपन होते. सोड सानू बघा. पुन्हा बंद कर. एवढ्या स्पीडमध्ये हवा चालू आहे. दरवाजा ऑटोमॅटिक ओपन होत आहे बघा. आणि खालून ना पूर्ण वालू घरात शिरलेली आहे. दिसत नाही पण खूप वालू आहे बघा. समजून येत नाही एवढी वालू आतमध्ये शिरलेली आहे. पूर्ण असं ना एकदम बारीक बारीक असं आहे. हवेमध्ये ना खूप वाळू ना आतमध्ये शिरलेली आहे. पूर्ण पायाला ना वालू लागते आहे. आणि उद्यापासून काही ते सांगितलेले टेम्परेचर पण खूप वाढणार आहे. पाहू शकता आता हवा सुटलेली आहे. मध्ये मध्ये स्टॉप होते आणि मध्ये मध्ये पाहू शकता किती जोरात हवा सुटते आहे.
तर आता रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि आम्ही आता मार्केटमधून घरी आलेलो आहोत आणि मी कपडेही चेंज केले कारण खूप गरमी आहे, त्याच्यामुळे मी कपडे चेंज केले आणि आम्ही सलूनमध्ये गेलेलो. तिथे सलूनमध्ये माझ्या आयब्रो वगैरे तर झाल्या पटकन, पण हिची हेअर कटिंग करायची होती ना, त्यासाठी खूप लेट झालं कारण जागा शिल्लकच नव्हती, खूप वेटिंग होती. आणि नंतर मग जवळजवळ 1.5 तास आणि हिची हेअर कटिंग केली. तर पाहू शकता गरमीमुळे हेअर ना हिचे छोटे केलेले आणि हिचे वन साईड हेअर कटिंग आधी केली होती 1-2 महिन्यापूर्वी, त्यामुळे ना एक साईडची लॉंग आणि एक साईडची शॉर्ट अशी केस झालेली होती. मग हिची हेअर कटिंग अशी इक्वल कटिंग केलेली, म्हणजे ॲपल कट सारखी हेअर कटिंग हिची केलेली आहे. आणि इकडे जाणूचं पाहू शकता कल्चर काय करते बघा, तोंडाला काय लावून घेतलेला आहे. आणि जानूची काही हेअर कटिंग केलेली नाही आहे कारण मग ती करूनच देत नव्हती, कारण हिची हेअर कटिंग करताना आम्हाला तिथे 9:30 वाजले. आम्ही म्हणजे तिला 7:30ला सलूनमध्ये गेलेलो आणि बाहेर निघायला आम्हाला 9:30 वाजले. 2 तास झाले तिथे सलूनमध्ये, त्यामुळे आम्हाला खूप लेट झालं. त्यानंतर मी बॅक साईडलाच एक सुपर मार्केट आहे, त्या मार्केटमध्ये थोडं सामान घेऊन गेले. सामान म्हणजे भूताला की काय आणलं सामान, म्हणजे मला गळ्यातलं नव्हतं कारण माझं जे सर जे आहे सराच्या तारा निघालेले आहेत, त्यामुळे मी ते काढून ठेवलं सोन्याचं आहे ते. आणि हे डुप्लिकेट मी घातलं, ते पाहू शकता. ही अशी आमची कामं चालू असतात. आणि हे मी देवीला आणलेलं 2 वर्षापूर्वी, मग तेच मी इमर्जन्सी म्हणून नको लिपस्टिक नको लावू. तुम्हाला दाखवते मी मंगळसूत्र कसं आणलेलं आहे. ते एक सिंपलच मंगळसूत्र आणलेलं आहे. जोपर्यंत आपण कामाला जात नाही तोपर्यंत तर ते रिपेअर होणार नाही, म्हणून मग तसंच ठेवलेलं आहे. जानू मध्ये मध्ये डिस्टर्ब करते आणि बघू शकता किती गरमी झालेली आहे. फक्त इथे येऊन 2च मिनटं झाली आणि पाहू शकता अंगातून धारा निघायला लागल्या कामाच्या, एवढी गरमी लागते. आणि इकडे पाहू शकता जानूला लिपस्टिक पाहिजे, सर्व पाहिजे लावायला. इकडे जात ऐकत नाही अजिबात, खूप चटपट करते. इथे फौजीकडे सुपर मार्केटमधून घेतलेले आहेत सॉफ्ट. माझ्याकडे क्लेचर नव्हता तर मी 2 क्लेचर घेऊन आली, कारण जानू काय करते तोंडात घालते आणि चावते आणि त्याच्यामुळे हे क्लेचर ना त्याचे दात जे आहेत ना हे तुटतात, त्यामुळे मग 2 हे क्लेचर घेऊन आली. आणि हे पाहू शकता मी मंगळसूत्र आणलं, छोटासा आणलंय पण खूप महागात पडला मला, कारण आपल्याकडे पाहू शकता तो स्वस्तमध्ये भेटतो. आणि हा पाहू शकता तुम्ही किती महाग आहे, पण छोटा आहे. मला नाही वाटत हा छोटासा मी एक सर आणलेला आहे. दिसायला ह्याचा लुक छान दिसतो म्हणून मग मी हा आणलेला आहे. हा मला सुपर मार्केटमध्ये पडला 145 रुपयाला. इथे पाहू शकता, हे बघा तुम्ही, हे पाहू शकता 145 रुपयाला पडलं हे मला. थोडं कॉस्टलीच पडलं पण काही आता इथे यूज नाही करत. इथे तर येलो आणि ग्रीन किंवा रेड कलरचे मणी असतात, त्या मोत्यांच्या माळा घातल्या जातात आणि मग त्याचं इथे पॅटर्न असतं गोल्डन कलरचं, असेच राजस्थानी लोक घालतात त्या. आणि नाहीतर मग हे असे मिळतात, पण हे मला आवडत नाही, ते मला असे आवडतात. नाहीतर आपलं सोन्याचं असतं ते बरं असतं. मी सोन्याचंच घालतं पण तुटल्यामुळे प्रॉब्लेमच झाले आहे, तर मी हे आणलेलं आहे. आता बघूया ह्याचं मला ते कलर वगैरे जाणार नाही, कितपर्यंत टिकतोय कसं टिकतोय ते यूज केल्यानंतरच समजणार आहे. आणि मी हे मंगळसूत्र बघत होते तेव्हा मला इयरिंग पण छान वाटल्या, म्हणून मग मी 2 जोड इयरिंगच्या घेतलेल्या आहेत. हे पाहू शकता. आणि हे फौजींना आवडलं म्हणून हा इयरिंग एक घेतलेला आहे मी. हे
इयरिंग्सचे 2 जोड मी आणलेले आहेत. हे मला एक इयरिंगचा जोड पडलेला आहे. हा पण कॉस्टलीच पडलेला आहे. 190 रुपयाला एक इयरिंगचा जोड पडलेला आहे. आणि हा आहे तो 180ला पडलेला आहे. असे हे 2 इयरिंगचे जोड आणि हा आणलेला आहे. कारण आता तिकडे जाणार तर काही भेटेल की नाही देव जाणं, म्हणून मग मी घेऊन ठेवलं. हां, आणि हा जानूला मी सुपर मार्केटमधून बॉल घेतलेला आहे. कारण तिने बॉल बघितल्या बॉल करायला लागली. हे काय आहे बघा बघा, कशी तोंडात घालते आणि अशी ती तोडते. हे काय आहे? बॉल आहे. आणि एक हे नाईट ड्रेस म्हणून आणलेले आहे. एक प्लाझो आणलेला आहे आणि हा टी शर्ट आणलेला आहे. टी शर्टचं पॅटर्न मला खूप आवडलं म्हणून हा टी शर्ट आणलेला आहे मी. आणि ब्लॅक कलरचा आवडलेला, पण ते कलर ना त्या पॅटर्न सूट नव्हतं होत, म्हणून मग मी त्याच्यावर मॅचिंग असं सेट करून घेतलेलं आहे. हा प्लाझो आणलेला आहे आणि तो टी शर्ट आणलेला आहे. आणि आता आम्ही काहीच आता इथून जाणार आहोत. उद्या आमची ट्रेन आहे, रात्रीची ट्रेन आहे उद्या. तर तिकडे गेल्यानंतर त्या नवीन क्वार्टर्समध्ये हे शुभ लाभचं आणलेलं आहे लावायला. ते मला 40 रुपयाला पडलं. आपल्याकडे किती स्वस्त भेटतात आणि मार्केटमध्ये असं सुपर मार्केटमध्ये किंवा मॉलमध्ये गेल्यावर थोडंसं कॉस्टली भेटतं. आणि हे काय मी लक्ष्मीचे पाय आणलेले आहेत दरवाजाच्या समोर लावायला. हे मला 20 रुपीजला पडलेलं आहे. किती बडबड चालू आहे पाहू शकता तुम्ही. अशीच किलबिलाट चालू असते. तर चला गाईज, मी आता ब्लॉग इथेच एंड करते. माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझा जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया